महाभारत भाग क्रमांक 91. कृष्ण आणि भाताचा कण. वनवासात असताना पांडवांच्या आश्रमात एक दिवस महर्षी दुर्वासा आपल्या असंख्य शिष्यांसह आले. युधिष्ठिरांनी त्यांचे आदरातिथ्य केले. स्नान करून परतल्यावर भोजन देण्याची विनंती महर्षींनी केली. त्यावेळी पांडवांकडे सूर्यदेवांनी दिलेले अक्षय पात्र त्यांच्या आधाराला होते. भोजन काळात ते कधी रिकामी होत नसे, परंतु द्रौपदीने भोजन घेतल्यानंतर ते पुढील भोजनापर्यंत रिकामी राहत असे. दुर्दैवाने त्या दिवशी द्रौपदीचे भोजन पूर्ण झाले होते आणि अक्षय पात्र रिकामी होते. महर्षी परत येणार ही कल्पनाच पांडवांच्या मनात चिंता पसरवत होती. धर्मराज युधिष्ठिरही क्षणभर निरुत्तर झाले. त्यावेळी द्रौपदीने श्रद्धेने श्रीकृष्णांचे स्मरण केले. क्षणात श्रीकृष्ण प्रकट झाले. द्रौपदीने त्यांना रिकामी अक्षयपात्र दाखवले. कृष्णांनी पात्रात पाहिले. एका पानाला चिकटलेला भाताचा सूक्ष्म कण त्यांना दिसला. तो कण त्यांनी प्रेमाने ग्रहण केला आणि समाधान व्यक्त केले. त्या क्षणी अद्भुत घटना घडली. नदीत स्नान करत असलेले दुर्वासा आणि त्यांचे शिष्य तृप्त झाले. त्यांच्या भुकेचा अंत झाला. ते भोजनाची अपेक्षाच विसरले. आश्रमात परत येण्याची गरजच उरली नाही. या प्रसंगातून द्रौपदीची भक्ती, कृष्णांची करुणा आणि धर्माची महती उजळून निघाली.